आज काही प्रज्ञांचे ॲक्टिव्हिटी गेम्स आणि बुक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नेक्स्ट मंथमध्ये 2 इयर्सचा होणार आहे. तर 2 इयर्सच्या मुलांसाठी आणखी कोणते ॲक्टिव्हिटी गेम्स आणि बुक्स मी घ्यायला पाहिजे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्या अगोदर मी प्रज्ञांसाठी कोणकोणते ॲक्टिव्हिटी गेम्स घेतले आहेत, कोणते बुक्स घेतले आहेत, जे मी प्रज्ञांना काय शिकवते आणि कोणत्या ॲक्टिव्हिटी गेम्समध्ये त्याला बिझी ठेवते ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. प्रज्ञांचे भरपूर खेळणे मी घेतले आहेत. त्यातून सध्या आता माझ्याजवळ जे आहेत ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते खेळणे ते सगळ्यात अगोदर बघ ना, दाखवत आहे ना मी तुला. सगळ्यात अगोदर प्रज्ञा 3 महिन्याचा होता तेव्हापासून तो खेळत आला बॉल, आणि हा बॉल तो आत्ता पण खेळतो. त्याचा खूप फेवरेट बॉल आहे हा. तर हा मुलांच्या ॲक्टिव्हिटीजसाठी खूप छान बॉल आहे. हा मी फर्स्ट क्रायमधून ऑर्डर केला आहे. सेकंड मी हे एक रिंग प्रज्ञासाठी ऑर्डर केलं होतं, जे तो होतं 6 महिन्याचं होतं तेव्हा मी हा ऑर्डर केला होता, आणि हे खूप छान आहे. हे प्रज्ञान आत्तापर्यंत खेळतो. याची एक रिंग पण तुटलेली आहे, पण तरी तो आता खेळतो याला चांगल्याने. अगोदर हा व्यवस्थित लावत नव्हता, पण आता तो व्यवस्थित लावतो. प्रज्ञान आता हे ब्लॉक आहे. मी याला हे पण बहुतेक 1 वर्षाचा झाला होता तेव्हा घेतले होते. तो याच्यात पण खूप म्हणजे खूप बिझी राहतो, आणि ॲक्टिव्हिटीसाठी मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी खूप छान आहे. तर हा नेहमी हे खेळत राहतो. 1 वर्षाचा होता तेव्हा घेतला होता, आणि तो आता पण हे खेळत आहे. त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते ही बुक पण त्याच्या अगोदर मी ह्या बुक्स घेतल्या होत्या. त्याच्या अगोदर ह्या छोट्यावाला मिनी बुक्स घेतल्या होत्या मी प्रज्ञांसाठी. या 10 बुक्स आहेत. याचा सेट मिळतो 10 बुकचा. अगोदर प्रज्ञान छोटा होता 3-4 महिन्याच्या तेव्हाच ह्या बुक्स घेतल्या होत्या मी. त्यांनी 6-7 महिने 9 महिन्यापर्यंत हे यूज केला, पण नंतर तो तोंडात वगैरे टाकत होता. तर मग मी नंतर ही बुक घेतली, कापडाची बुक, जी तो आत्ता पण यूज करतो, आणि याच्यात त्याला सगळं काही येते. तो आता म्हणजे 1 वर्षापासून त्याला शिकवत आली आहे मी. त्याला सगळं या बुकमधलं सगळं येते, आणि ही बुक खरंच खूप छान आहे मुलांसाठी. ही पण मी फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केलेली बुक आहे, आणि ही खरंच खूप छान आहे. म्हणजे वॉशेबल बुक आहे. त्याच्यानंतर प्रज्ञासाठी काय, हे कॅक्टस वगैरे तर हा खूप छोटा होता तेव्हाच घेतला होता मी. त्याच्याजवळ पियानो वगैरे भरपूर असे खेळणे होते. जर अगोदरच्या खेळण्यांची काही व्हिडिओज असतील तर मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेन. सध्या आता जे आहेत त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, आणि जे आहेत खेळणे ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर मी प्रज्ञांसाठी बहुतेक 1 वर्षाचा झाला होता की 1 वर्षाचा व्हायचा होता वाटतं, तेव्हाच मी हे घेतलं होतं. आणि हा 1-1.25 वर्षातच हे पूर्ण लावायला शिकलं. याच्यात शेप्स आहेत वेगवेगळे, आणि कलर आहेत. हे मुलांसाठी म्हणजे खूप चांगले आहे. त्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी वगैरे खूप छान आहे. हे असे उचलून असे लावायचे आहेत. प्रज्ञाला आता हे सगळं येते. हे 1 वर्षाचं असताना तेव्हापासूनच तो सगळं शिकला. याच्यात हे म्हणजे हा 2चा सेट होता. एक हा पूर्ण सर्कलचा ज्याच्यात वेगवेगळे साईज आहेत, आणि याच्यात शेप्स आहेत वेगवेगळे, आणि कलर. त्याला आता हे म्हणजे खूप दिवस झाले हे तो लावतो. घेतला हे मी लोकल शॉपमधून घेतलं आहे. ABCD लावायचं याच्यात हे असं, आणि हे प्रज्ञान पूर्ण लावतो. ABCD वगैरे सगळं लावतो. आणि त्याला याचा एक फायदा असा आहे की बुकमधून शिकवण्यात त्यांना A कोणता B कोणता असं ओळखता येत नाही. याच्यातून तो ओळखतो की A कोणता आहे, B कोणता आहे, याला सगळं सांगता येते. त्याच्यानंतर असंच सेम याच्यासोबतच मी हे 1, 2, 3, 4चं घेतलं होतं. ते पण खूप छान आहे. मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी खूप छान आहे. म्हणजे ते ABCD 1, 2, 3 खूप लवकर शिकणार याच्यात. त्याच्यानंतर ही मण्यांची पाटी मी घेतली होती, स्लेट. इथे तर काउंटिंगसाठी आहे हे प्रज्ञांचा. हा पण 1-1.25 वर्षाचा होता तेव्हाच घेतली होती मी. मागे असं स्लेट आहे लिहायला, आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर ABCD 1, 2, 3 आणि शेप्स आहेत, जे प्रज्ञानला आता पूर्ण येते. तो सांगतो पूर्ण शेप्स वगैरे. त्याच्यानंतर प्रज्ञांसाठी मी हे त्याला जेव्हा शेप्स सगळ्या लावता आले त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी हे घेतलं होतं. याच्यात हे बघा, हे तर
ट्रायंगल, सर्कल, रेक्टँगल वगैरे सगळे पेंटॅगॉन हे आहेत आणि हे खूप छान आहे. हे याच्यात पण तो खूप बिझी राहतो आणि हे मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी खूप छान खेळणं आहे. खूप छान गेम आहे त्यांच्यात आणि हा बिझी पण राहतो, याला खूप आवडते हे गेम. हा पण हे खूप चांगल्या प्रकारे खेळतो. त्याच्यात एक शेप्सचं घेतलं होतं मी. शेप्स म्हणजे फक्त शेप्स आहे त्याच्यात. ओपन करून दाखवते. काही असतील माझ्याकडे ब्लॉक्स, काय तर त्यांनी वेस्ट केले आहेत म्हणा. हे असे काही शेप्स आहेत. जसं हा स्क्वेअर आहे तर याला हे असं लावायचं, याला स्क्वेअरचं असं आहे. हा पण प्रज्ञान खूप व्यवस्थित खेळतो आणि याच्यात पण काही दिवस खेळला तो आता, पण हे आता सध्या तो काही खेळत नाही आहे. त्याच्यानंतर मी प्रज्ञानसाठी हे एक ऑर्डर केलं होतं. ते प्रज्ञान खूप छान खेळतो. मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल याचा पण. याच्यात पण तो खूप बिझी राहतो. ॲक्च्युली तो भांड्यांसोबत वगैरे खेळायचा, म्हणून म्हटलं चला एक वेगळं काहीतरी घेऊ. प्रज्ञान हे लावून दाखव बेटा, हे लावून दाखव, हे लावून दाखव. बघा तो लावणार. ठेव खाली ठेव आणि हे लाव त्याच्यावर. हे लाव इथे 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 असं असं. हां आता हे लाव, हे लाव, हे बघ इथे लाव असं. हे असं असं आहे. मी याचं तुम्हाला दाखवू शकते. हे बघा हे स्टॅकिंग ट्यूब्स, हे पण खूप छान आहे. हे पण फर्स्ट टायवरून ऑर्डर केलेलं आहे. हे पझल आहे. हे ॲक्च्युली 3 इयर्स प्लस मुलांसाठी आहे. पण मी प्रज्ञांसाठी ऑर्डर केलं होतं आणि तो खूप चांगल्याने लावतो. म्हणजे जसं हे तीन याच्याचेच पझल आहेत आणि त्याच्यातून त्यांना जसं बॅट, बॉल, सन हे वगैरे त्यांना सांगता येते. हे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघू शकता. असं आहे हे, असं 3 याचं पझल आहे. असे खूप सारे आहेत, भरपूर क्वांटिटी आहे. त्याला स्टोरी खूप आवडते आणि त्याच्यासाठी म्हणून ही ॲनिमलची एक बुक घेतली होती आम्ही, ज्याच्यात टायगरची स्टोरी आहे. ज्याच्यात म्हणजे ॲनिमल्स सांगितलेले आहेत आणि त्याला ही खूप आवडते. मी त्याला बेड टाईममध्ये ही स्टोरी सांगत असते. त्याच्यानंतर ही पायलटची बुक आहे. याच्यात भरपूर व्हेरायटी मिळतात. ही पण मी लोकल शॉपमधून घेतली किंवा ऑनलाईन पण परचेस करू शकता. त्याच्यानंतर बहुतेक 6 बुकचा सेट होता. 6 बुकचा सेट होता हा आणि ऑर्डर केलेला आहे ब्लिंकिटवरून बहुतेक. तर याच्यात हॅलो, त्याच्यानंतर प्लीज कधी म्हणायचं, हॅलो कधी म्हणायचं, एक्सक्यूज मी कधी म्हणायचं, सॉरी कधी म्हणायचं, हे मुलांना आपण शिकवू शकतो. आणि याच्यासाठी हे बुक्स खूप छान आहेत. थँक्यू कधी म्हणायचं, म्हणजे सगळं बॅड टच, गुड टच, ह्या मुलांसाठी खूप आवश्यक अशा बुक्स आहेत. ह्या पण प्रज्ञानला मी याच्यात स्टोरी बनवून सांगत असते. आणि त्याच्यानंतर ही त्याला मंकी आवडतो म्हणून ही मंकीची बुक घेतली होती मी, ऑनलाईन ऑर्डर केली होती. त्याच्यात हा छोटासा क्यूट असा मंकी आलेला आहे. हा छोटासा क्यूट असा मंकी आलेला आहे आणि तो असा याच्यातून निघतो पण. जो प्रज्ञान एकटा असला तर त्या मंकीसोबत पण खेळतो. आणि बुक्स तर मी स्टोरी म्हणून त्याला सांगत असते की अशी मंकीची स्टोरी सांगितली आहे. त्याला वाईल्ड ॲनिमल्सची अशी स्टोरी खूप आवडते म्हणून मी ॲनिमल्सच्या बुक्स घेत असते नेहमी. हां असा हा प्रज्ञांचा बुक्स आणि ॲक्टिव्हिटी गेम्स जे आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत, जे तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आणि बाकी तर असे भरपूर गेम्स येतात, पण मी जे घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आणि आणखी मी प्रज्ञांसाठी म्हणजे आता हा नेक्स्ट मंथमध्ये 2 इयर्सचा होणार आहे. तर 2 इयर्सच्या बेबीसाठी आणखी कोणते ॲक्टिव्हिटी गेम्स मी घेऊ शकते, कोणत्या बुक्स मी घेऊ शकते, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय करा. बाय. थँक्यू मॅम.